सर्वात पहिले तुम्ही या सर्व पक्षांचा जाहीर निषेध करतो, काऊन की दिव्यांगाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि दिव्यांगाची व्यथा जाणून घेण्यासाठी एकही हा पक्ष पुढं आलेला नाही. ह्या पक्षात सर्व पक्ष मिळून एका तरी पक्षाने दिव्यांगाचा विचार केला नाही की बा सर्व चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांना स्वीकृत नगरसेवक म्हणून आठ नगरसेवक निवडल्या गेलेले आहे, पण एका तरी दिव्यांगाला तिथं स्वीकृत नगरसेवक म्हणून ह्या कोणत्याच पक्षाने निवडलेलं नाही आहे. ह्या पक्षाचा आम्ही दिव्यांगातर्फे आणि शेतकऱ्यांतर्फे जाहीर निषेध करतो, क्योंकि आमच्या समस्या मांडण्यासाठी एकही व्यक्ती इथं आहे नाही. यांचं काम, यांची एक लोकॅलिटी अशी दिव्यांगासाठी आहे नाही की दिव्यांगाचं चांगलं करणं. आणि आमच्या बऱ्याचशा समस्या अशा की आता इलेक्शनच्या अगोदर आमच्या खोक्यावर बुलडोजर चढवलेले आहे, आमच्या दिव्यांगाचे रोजगार उद्ध्वस्त केलेले आहे. तरी आमची अशी अपेक्षा होती का बा महानगरपालिकेतून काही ना काहीतरी आम्हाला, आता समजा जे नगरसेवक निवडून आले यांच्याकडून काही ना काहीतरी समजा हे भेटत, पण यांनी काहीच दिव्यांगाचा विचार केलेला नाही. एक तरी दिव्यांग नगरसेवक यांनी निवडलेला नाही. याकरिता आम्ही सर्व दिव्यांग, अमरावती शहरातील दिव्यांग बांधव या सर्व पक्षांचा जाहीर निषेध करतो. महानगरपालिकेतून दिव्यांगाला 5% निधी प्रत्येक वर्षी मिळते. 5% निधीमधून हे 1% निधी महानगरपालिका वाटप करत नाही. यांनी फक्त नावापुरतं 55 वर्षाची अट ठेवली आहे. 55 वर्ष झाल्याच्या नंतर दिव्यांगाला 9,000 रुपये देऊ, आणि एका घरात 2 दिव्यांग असतील तर त्यांना प्रत्येक वर्षाला 9,000 रुपये देऊ. तुम्ही सांगा मला, दिव्यांग का 50-55 वर्षानंतरच दिव्यांगाला पैसे मिळाले पाहिजे का? दिव्यांग म्हणजे दिव्यांग आहे, तो 20 वर्षाचा असो, 22 वर्षाचा असो. 5% निधी दिव्यांगाची महानगरपालिकेमध्ये शिल्लक आहे, आणि ह्या सर्व महानगरपालिकेत दिव्यांगाच्या निधीचा घोळ होत आहे. ह्या दिव्यांगांना 5% निधीमध्ये 1% निधी वाटत नाही आहे महानगरपालिका. घ्यायलाच पाहिजे होतं यांनी. सर्व पक्षांनी एक विचार करायला पाहिजे होता की बा एक स्वीकृत नगरसेवक म्हणून दिव्यांगाला घ्यायला पाहिजे होतं. तिथं का बा दिव्यांगाची व्यथा समजून आम्हाला मदत झाली असती, आमचं समस्या मांडण्यासाठी एक दिव्यांग असता तिथं. आता हे सर त्यांनी काहीच ठेवलं नाही आमच्यासाठी.